आतापर्यंत आपण डिफरन्शिएशन या चॅप्टर मधल्या पहिल्या एक्सरसाइजच्या पहिल्या क्वेश्चन मधले 6 सब क्वेश्चन्स कंप्लीट केल्या. आता आपण क्वेश्चन नंबर 2 लिहू. डिफरेंशिएट द फॉलोइंग फंक्शंस विथ रेस्पेक्ट टू x. क्वेश्चन सेमच है. डिफरेंशिएट द फॉलोइंग फंक्शंस with respect to x. with respect to x. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे cos in angle x square plus a square. cos in angle x square plus a square. cos in angle x square plus a square. तुम्हाला तर ऑलरेडी फॉर्म्युले दिलेलेच आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जेवढे फॉर्म्युले मी लिहून दिलो त्यानंतर 11वीचे ट्रिग्नोमेट्रीचे 12वीचे ट्रिग्नोमेट्री मधले हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला मुखपाठ असायला पाहिजेत. आता तर नाही पण समोरच्या एक्सरसाइज मध्ये जाऊन ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वास्टली यूज होणार आहेत आणि सध्या तर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज होतील. लेट y equal to cos in angle x square plus a square. Differentiate with respect to x. dy by dx is equal to d by dx cos in angle x square plus a square. आता तुम्हाला cos बाबतीत फॉर्म्युले माहित आहे आणि तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलेचं थोडं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी एक क्लू पण दिलो होतो. जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन c पासून सुरू होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह राहतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x येते. सिंपल टर्म आहे, सिंपल फंक्शन आहे. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x. मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू x ते येते 1 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 1 लिहायची काही गरज नाही. तेच जर x सोडून cos च्या अँगल मध्ये दुसरा कोणता जर फंक्शन असेल, फॉर एक्झाम्पल f ऑफ x, x सोडून 2x जरी असला 3x जरी असला, आता x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आला, या सगळ्यांना आपण फंक्शन ऑफ x म्हणू. असे जर टर्म असले तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 येते म्हणून आपण श्युरिटी देऊ शकणार. 1 असेल तरच मल्टिप्लिकेशन मध्ये त्याची काही किंमत नाही. 1 सोडून दुसरी काही जरी व्हॅल्यू असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. इथं डेरिव्हेटिव्ह 1 येते म्हणून आपण हे टर्म लिहित नाही. न लिहूनही काही फायदा नाही आणि लिहूनही काही फायदा नाही. आता इथे प्रश्न होतो की हे डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x कुठं मल्टिप्लाय होते? या अँगल मध्ये मल्टिप्लाय होईना, या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होते. म्हणून मी इथे एक ब्रॅकेट यूज करतो. cos हे टर्म असा आहे, cos f ऑफ x. cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. cos f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x सॉल्व्ह करायचो, ऑलरेडी हे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करून घेतलं. इथं आल्यानंतर होल पॉवर काय आहे 1. टर्म जेव्हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये राहतात डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होईल. हे होईल मायनस ऑफ साइन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर हे होईल मायनस ऑफ साइन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला तर माहितच झाला असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n. या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली आणतात. याचा डेरिव्हेटिव्ह येईल nx टू द पॉवर n मायनस 1. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x टू द पॉवर 2 minus 1, that is 2 power 1.
म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते 2x. मग काय ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2a येईल का? आपला व्हेरिएबल काय आहे? x आहे आणि त्याला आपण इक्वल टू y सुद्धा एक अदर व्हेरिएबल गृहीत धरल्या फंक्शन म्हणून. याच्या व्यतिरिक्त x आणि y च्या व्यतिरिक्त बाकी सगळे टर्म्स जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत, लक्षात असू द्या. म्हणजे ए स्क्वेअर काय आहे? कॉन्स्टंट आहे. हे ए स्क्वेअर दुसऱ्या कोण्या व्हेरिएबलला मल्टिप्लाइड आहे का? नाही. याचा अर्थ हे झालं सेपरेट कॉन्स्टंट. सेपरेट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. 2x + 0 म्हणजे काय? 2x. हे जर मी इथंच लिहिलो तर तुम्हाला समोर जाऊन असं वाटेल की मी अँगल मध्ये मल्टिप्लाय करायला इकडच्या साईडला लिहितो. देअरफॉर फायनल आन्सर dy/dx इक्वल टू येईल -2x इंटू साइन इन अँगल x² + a². चला लिहून घ्या. अंडर रूट ऑफ e to the power 3x plus 2 plus 5. Under root of e to the power 3x plus 2 plus 5. फॉर्म्युले सुद्धा लिहून घेत चला. लिहून तुम्हाला परफेक्ट होतात. समोर हे पहिली एक्सरसाइज आहे म्हणून मी फॉर्म्युले लिहायलो. सेकंड एक्सरसाइज पर्यंत तुम्हाला सगळेच फॉर्म्युले आणि बेसिक कन्सेप्टचे डेरिव्हेटिव्ह मुपाट पाहिजे. लेट y इक्वल टू अंडर रूट ऑफ e to the power 3x plus 2 plus 5 differentiate with respect to x. हे होईल dy/dx is equal to d/dx under root of e to the power 3x plus 2 plus 5. आता जेव्हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता टर्म रूट मध्ये आहे, रूट मधल्या टर्म साठी आपल्याकडे फॉर्म्युले अवेलेबल आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ सिंपल रूट एक्स असेल, सिंपल फंक्शन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते 1/2 रूट एक्स आणि तेच जर रूट एक्सच्या ऐवजी रूट एफ ऑफ एक्स असेल, 2x म्हणा 3x म्हणा, असं e to the power 3x plus 2 plus 5 असं काहीतरी टर्म आहे समजा, हे सगळे काय झाले? रूट एफ ऑफ एक्स झाले. याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. किंवा 1 जरी मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिल्या नाही तुम्ही, डायरेक्टली याला असं लिहू शकता, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स डिवाइड बाय 2 रूट एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट, सध्याला रूट मध्ये जेवढं टर्म आहे त्या सगळ्याला आपण एफ ऑफ एक्स गृहीत धरू. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट एफ ऑफ एक्स e to the power 3x plus 2 प्लस, लक्षात असू द्या 5 बेस मध्ये आहे e च्या समोर, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स आहे e to the power 3x plus 2 plus 5 होल पॉवर 1. टर्म्स जनरल ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असतील तर प्रत्येका टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होते. सेपरेटली अप्लाय करून 1 मल्टिप्लिकेशन मधला लिहायची गरज नाही. हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ
e to the power 3x plus 2 plus derivative of 5 whole divided by 2 into e to the power 3x plus 2 plus 5 2 into इथं जास्तच वर लिहिला तर ते स्क्वेअर रूट ऑफ 2 असं वाटतं. आता आपल्याला या टर्मचं तर काही टेन्शन नाही. 5 काय आहे, सेपरेट कॉन्स्टंट आहे, ते कोण्या व्हेरिएबलला मल्टिप्लाइड नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येते. आता ईच्या टर्म्समध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज आहेत. एक्सपोनेन्शियलचे आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स येईल. तेच ई टू द पॉवर एक्स सोडून ईच्या पॉवरमध्ये एक्स सोडून काही टर्म असेल, फंक्शन एक्स सोडून 2x असला, 3x असला किंवा आता 3x प्लस 2 असला, हे सगळे काय झाले, एफ ऑफ एक्स झाले. ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येईल ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता जेव्हा मी या जागी डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायला येतो, हे होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स dy by dx is equal to e to the power f of x into derivative of f of x. e to the power f of x का डेरिव्हेटिव्ह e to the power f of x into derivative